ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? सगळ्या गोष्टी अप टू माइज असणे. आता बघा, आपण जिमला जातो. कशासाठी जातो? अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. म्हणजे स्लिम करतो आपण स्वतःला. का नाही करत? मग स्लिम दिसल्यामुळे काय होतं? बॉडी अट्रॅक्टिव्ह दिसते आणि अट्रॅक्टिव्ह दिसून काय होतं? लोक अट्रॅक्ट होतात. थोडंसं इम्प्रेशन पडतं. तर सेम तुमच्या LinkedInचं इम्प्रेशन वाढवण्यासाठी इम्प्रेशन वाढवले तर काय होतं? क्लिक जास्त येतात आणि क्लिक जास्त आले की तुमची रँकिंग होते. जसं की मला जर एखादी गोष्ट हायरिंग करायची, मला कोण हायरिंग करायचंय? काउन्सिलर हायर करायचं किंवा बिझनेस अॅनालिस्ट हायर करायचा आहे. तर मी इथं Googleवरती जर सर्च केलं बिझनेस अॅनालिस्ट, मला काय जॉब सर्च नाही करायचं, मला हायर करायचंय. तर मी कुठे जाणार? पीपलवरती जाणार, माय नेटवर्कवरती जाणार किंवा पीपलवरती जाणार. इथं काय दिसतंय? जॉब, पोस्ट, ग्रुप आणि पीपल. तर मला पीपल पाहिजे. कशासाठी? जे बिझनेस अॅनालिस्टमध्ये ज्यांना एक्सपिरियन्स आहे अशा लोकांना. पण आता इथं बघा, ESR बिझनेस अॅनालिस्ट ॲट कोडिटास असं नाव आहे. नंतर हे काय आहे? प्राप्ती नाव आहे तिचं. रिषभ आहे, उद्धव आहे, रजत शहा आहे. तर हे कसे रँकिंग झालेत? आता मला सगळ्यात आधी कॉल करायचा आहे, तर मी डायरेक्ट काय करेन? ह्याला कनेक्ट करेल किंवा इथं ह्याची प्रोफाईल ओपन करेल आणि ह्याची प्रोफाईल ओपन करून त्याचा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन घेईल आणि त्याला तिथून कॉल करेल. म्हणजे माझी हायरिंग प्रोसेस सिंपल झाली. म्हणजे आपण ऑप्टिमायझेशन करतो म्हणजे रँकिंग करतो. जसं की आता जर कोणी सर्च केलं बिझनेस अॅनालिस्ट, तर ह्याची प्रोफाईल 1 नंबरला आली. जर एखाद्याची प्रोफाईल 1,00,000 नंबर, 10,000 नंबरला जर दिसली, एका पेजवरती किती रिझल्ट दिसतात? 10च रिझल्ट दिसतात. बरोबर? जसं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असतं ना, तसं LinkedInचं पण एक ऑप्टिमायझेशन असतं. तर रँकिंग येते. कोणी जर सर्च केलं डेटा अॅनालिस्ट, तर डेटा अॅनालिस्ट जर हायरिंग करायचं असेल, तर डेटा अॅनालिस्ट पण काही लोकं सर्च करतात किंवा मग काय करतात? ते जॉबमध्ये जातात आणि जॉबमध्ये एक पोस्ट करतात. क्रिएट अलर्ट किंवा इथे तुम्ही पोस्ट पण करू शकतात. 2 टाइपचे अकाउंट असतात. माय जॉब आणि पोस्ट फ्री जॉब. तर इथे जाऊन आपल्याला पोस्ट टाकावं लागतं. मग त्यासाठी तुमच्या कंपनीची साईज कोणती आहे? जर तुम्हाला पोस्ट टाकायची तर तुमच्या अकाउंटवरती टाकली तर काय होईल? अकाउंटवरती दिसेल. पण आता इथे एक ऑप्शन असतो, पेजचा पण ऑप्शन असतो. जॉब टायटल काय आहे? तुम्हाला राईट विथ AI आहे, रिटन ऑन माय ओन. तिथं तुम्हाला जॉब डिस्क्रिप्शन करावं लागेल. सॅलरी काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी तिथं विचारल्या जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी वन अँड वन आपल्याला पाहिजे. तर सगळ्यात आधी असतं सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन कशासाठी? तर अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आणि सगळ्या गोष्टी अप टू द मार्क दिसण्यासाठी. एखाद्याने Googleवरती सर्च केलं बेस्ट ॲप डेव्हलपमेंट कंपनीज इन इंडिया आणि त्यांना NMD इन्फोटेकचं काय दिसलं? कोण जॉईन करते आता एवढ्या लेट? काय केलं? एखाद्याने सर्च केलं Googleवरती ॲप डेव्हलपमेंट कंपनीज इन इंडिया आणि त्याच्यामध्ये NMDचं पेज जर तुम्हाला दिसलं, NMDचं LinkedInचं पेज दिसलं, तर त्यांचे फॉलोवर किती येतं, खाली पोस्ट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी दिसतील. आणि ते जर चांगलं वाटलं, एकदम अट्रॅक्टिव्ह वाटले, एवढे कंप्लीट प्रोजेक्ट केलेत, एवढे क्लायंट आहेत, एवढी मोठी टीम आहे, व्हिजन काय आहे, मिशन काय आहे, तर डेली ॲक्टिव्हेट म्हणजे ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामधून तुमचं प्रेझेन्स समजतो, किती तुमची स्ट्राँग आहे, साईज किती आहे, डेव्हलपमेंटची टीम किती आहे, क्लायंट कोण आहेत, कोणासाठी काम करतात, कोण वेंडर आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला LinkedInवरून समजतील. जर ते अट्रॅक्टिव्ह वाटलं तर लोकं तिथून कॉन्टॅक्ट नंबरवरती येतील आणि जर तुमचं कॉन्टॅक्ट नंबरच तिथं नसेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नाही करू शकतात. मग सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? किंवा LinkedIn ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगितलं की ॲप डेव्हलपमेंट सर्व्हिसेस असं जर कोणी सर्च केलं तरी पण तुमचं पेज रँकिंग झालं पाहिजे किंवा एखाद्याने सर्च केलं बिझनेस कन्सल्टिंग अँड IT सर्व्हिसेस फर्म तरी पण त्याच्यामध्ये तुमचं पेज रँकिंग होणं गरजेचं आहे. आणि ते पेज रँकिंग झाल्यानंतर ते जर तुमच्या पेजवरती आलं तर सगळ्या प्रोफाईल किंवा तिथे पोस्ट जे टाकलेले असतात वेल सेटेड तुमचं काय असलं पाहिजे? कॅप्शन असणं गरजेचं आहे. अजून काय असणं गरजेचं आहे? कॅप्शन असणं गरजेचं आहे आणि हॅशटॅग देणं गरजेचं आहे. आता LinkedInचा यूज तुम्ही ब्लॉग रायटिंगसाठी पण करू शकतात.
आणि पोस्ट टाकण्यासाठी पण करू शकतात आणि आर्टिकल लिहिण्यासाठी पण करतात. तर ते कसं करायचंय, परत एकदा मी LinkedIn वरती जातो. सचिनचं ऑप्टिमाइज केलेलं आहे का अकाउंट? जर तुमचं प्रोफाईल पिक्चर नसेल, कव्हर फोटो नसेल, तर काय होईल? एवढं जास्त इम्प्रेशन पडणार नाही. आता जर तुला हायरिंग करायला गेले लोकं, तर कसं काय हायरिंग करतील? तुझं तर पोस्टर पण डिस्प्ले पिक्चर पण नाही, कव्हर फोटो पण नाही. तर ह्याने इम्प्रेशन खराब पडतंय. व्हेरिफिकेशन बग्स पण नाहीये तुझं, म्हणजे तुम्हाला ईमेल व्हेरिफिकेशन करावं लागतं, कंपनीचं व्हेरिफिकेशन करावं लागतं. ॲड प्रोफाईल तुझं एज्युकेशन काय झालंय, कुठे झालेलं आहे, कोणता ग्रेड आहे, कोणते सर्टिफिकेशन्स आहे, एन्हान्स प्रोफाईल नाही केलं, रिसोर्सेस नाही केले, सर्टिफिकेशन ॲड नाही केलं. तर तुमचं हे जे प्रोफाईल आहे ते वेल ऑप्टिमाइज नाहीये. तुमचे स्किल सेट पण त्याच्यामध्ये ॲड करावं लागतं. त्याच्यामध्ये जवळ-जवळ 10 ते 12 सेक्शन्स असतात. तर हे तुम्हाला राईट करणं खूप गरजेचं आहे. ओपन टू वर्क केलंय, पण तू कोण आहे, कसा दिसतो, तुझं एज्युकेशन काय आहे, कोणत्या कंपनीसाठी काम केलेलं आहे, तर ह्या गोष्टी नाहीच. इथं फक्त NMD प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वर्क करतोय. काय प्रोफाईल होतं तुझं? आता ह्याची साईज पण असणं माहीत असतं. तुमची डिस्प्ले पिक्चर जे असतो ना, प्रोफाईल पिक्चर, तर त्याचं साईज जी असते 360x360 पिक्सेल असते आणि कव्हर फोटो जर असेल, तर कव्हर फोटोचं काय असतं? तुम्हाला तुमची साईज माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही शॉपिंगसाठी गेलात, बरोबर आहे आणि तुम्हाला शर्ट घ्यायचा आहे. मग तुम्ही 38चा घेणार का 39चा घेणार का 47चा घेणार? जर तुम्ही साईज जर चुकवली तर ते व्यवस्थित दिसेल का? तसंच आहे की तुम्हाला वेल ऑप्टिमाइज दिसायचं असेल, अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल, तर इथं कव्हर फोटो पण व्यवस्थित टाकावा लागेल. कव्हर फोटो जर सपोज आता आपण अॅनिव्हर्सरीला फोटो काढले होते आणि ते फोटो कसे येतं? हॉरिझॉन्टल येतं, व्हर्टिकल येतं. व्हर्टिकल साईज आपल्याला हॉरिझॉन्टलमध्ये फोटो लागेल. त्याची साईज किती असते? 1250x650. तरच तुम्हाला एकदम प्रोफेशनल ते वाटेल. अदरवाईज तुमचं हे व्यवस्थित वाटणार नाही. आणि नुसतं इथं एवढंच नाही तर बाकीच्या गोष्टी पण टाकाव्या लागतात. इथं बघा ओपन टू आणि इथं बघा एडिट, ॲड प्रोफाइल सेक्शन, कोर काय आहे, एज्युकेशन काय आहे, अबाउटबद्दल नाही आहे, पोझिशन तुमचं काय डेजिग्नेशन होतं, सर्व्हिसेस काय देतात, तुम्हाला काय येतं, करियर ब्रेक्स आहे का, स्किल काय आहे, कोणी तुम्हाला रिकमेंड केलंय का, ॲडिशनल काय इन्फॉर्मेशन टाकायची का, तर हे काही व्यवस्थित नाहीये. तर हे व्यवस्थित सेटअप जर असेल तर तुमचं LinkedInचं पेज रँकिंग होईल किंवा LinkedIn वरती जास्त इम्प्रेशन येतील. त्याच्यामुळं काय होईल, जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची अपॉर्च्युनिटी. आणि जरी तुम्ही काय केलं, एखाद्या कंपनीला जर तुम्ही ॲप्लाय केलं, तर ते बघतील की तुझे 8च कनेक्शन येतं. बरोबर आहे ना? तुम्ही कोणाला फॉलो केलंय, तुम्ही काय पोस्ट केले ते पण मॅटर करतात तुमच्या हायरिंगसाठी. तर हे व्यवस्थित ऑप्टिमाइज करणं खूप गरजेचं आहे. नंतर तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करायची. इथून फोटो तुम्ही टाकू शकतात, व्हिडिओ तुम्ही इथून अपलोड करू शकता, आर्टिकल लिहू शकतात. ब्लॉगमध्ये आणि आर्टिकलमध्ये तुम्हाला काय गोष्टी सांगितल्या होत्या, समजतंय? बोल्ड कसं करायचं. इथून तुम्ही गेट स्टार्टेडमध्ये जाऊ शकता आणि जो पण अपलोड फ्रॉम कॉम्प्युटर करू शकतात. एखादी इमेज आपल्याला सिलेक्ट करायची, ठीक आहे. आता ही चुकीची साईज आहे. अशा जर इमेज घेतल्या तर परत तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होईल. पण आपल्याला काही घेणं-देणं नाही. आपल्याला काय करायचंय, टायटल टाकायचंय. काय टाकायचंय ब्लॉगचं नाव? हे जर टाकलं, आता इथून तुम्ही सुरुवात करू शकतात लिहायला आणि हे टाकायचं आणि हे पब्लिश करायचं. मग ह्याच्यामध्ये तुम्ही बॅकलिंक पण देऊ शकतात, ऑल टेक्स्ट पण देऊ शकतात. तुम्हाला ह्याला बोल्ड करायचंय, बोल्ड पण करू शकतात. इटॅलिक करायचंय, इटॅलिक पण करा. झालं? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून करू शकतात. एकदम सिंपल आहे आणि तो पोस्ट करून टाका. जर सोशल मीडिया ऑप्टिमायझेशनमध्ये जास्त जॉब नसतात. सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये जास्त जॉब येतं आणि सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये. सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये काय, डेली पोस्टिंग करणं. Instagram, Facebook, Twitter, LinkedIn, Snapchatवरती तुम्हाला डेली एक पोस्ट अपडेट राहण्यासाठी तुम्हाला टाकावं लागते. कमीत कमी 10,000 जास्तीत जास्त ₹50,000 तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंटचे घेऊ शकतात. डिपेंड्स ऑन क्वालिटी ऑफ कंटेंट. कंटेंट म्हणजे काय? एनी टाइप ऑफ इट्स
फॉर्म ऑफ व्हिडिओ ॲज वेल ॲज टेक्स्ट ॲज वेल ॲज इमेज. ते इमेज पण बनवणं गरजेचं आहे, फक्त इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचेल. पण आजचा आपला टॉपिक काय आहे? तुम्हाला मार्केटिंग करायची. मार्केटिंग जर करायचं असेल तर दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन होतं. फर्स्ट थिंग म्हणजे काय? तुमचं अकाउंट, आणि दुसरं म्हणजे काय? तुमचं पेज. जर तुम्हाला आता इथून मार्केटिंग करायची असेल, रणवीर, इथून जर मार्केटिंग करायची असेल लिंक्डइन वरून, तर करू शकतो का तू आत्ताच्या स्टेजला? तुला पेज लागेल. बरोबर आहे. पेज असेल तरच तू काय करू शकतो? मार्केटिंग करू शकतो. मग पेज आपल्याला पहिल्यांदा क्रिएट करावं लागतं. अकाउंटमध्ये लिमिटेशन येतं. तर अकाउंटमध्ये काय येतं? कमीत म्हणजे जास्त लोकांपर्यंत तुम्ही रीच होत नाही. पण जर पेज असेल तर जास्त लोकांपर्यंत रीच असतं. त्याची काहीच लिमिटेशन नसते. Facebookला जशी 5,000 ची लिमिट आहे, तशी इकडं खूप म्हणजे फॉलो करू शकता तुम्ही. आता भरपूर सारे कंपनी जे असतात ना, त्यांचं अकाउंट असतं. इन्फोसिस, TCS वगैरे ह्यांचं काय पेज आहे. अकाउंट हे कोणाचं असतं? एक ह्युमन बिंग असतो, त्याचं अकाउंट असतं. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही कनेक्ट करू शकतात त्यांना. समजलं? मग काय-काय जे रिक्रुटर असतात ना, त्यांना तुम्हाला फॉलो पण करावं लागतं. सर्टन एक लिमिट येते तुमची 5,00,000 पर्यंत. 5,00,000च्या वरती तुम्ही काय करू शकत नाही. एखाद्याला रिक्वेस्ट नाही पाठवू शकत, फक्त फॉलो करू शकतात. तर मग पेजला फॉलो केलं जातं. दिसतंय? फॉलो. आणि एखादा जर माणूस असेल तर त्याला कनेक्ट आपण करू शकतो. तर आपल्याला इथं एक पहिल्यांदा पेज क्रिएट करायचं आहे. जसं की आपण आता इथं जे सर्च केलंय NMD प्रायव्हेट लिमिटेड. काय सर्च केलं? NMD प्रायव्हेट लिमिटेड. NMD प्रायव्हेट लिमिटेड जर सर्च केलं आणि ही जर अप टू द मार्क नसेल तर लोकं अट्रॅक्ट होतील का? लोकं इथं जॉबला सुद्धा अप्लाय करणार नाहीत. बिझनेस डेव्हलपमेंट अँड डेटा सायन्स दिसतंय ॲप्रोप्रिएट, पण हे पण लोगो कट झालेला आहे. त्याची साईज व्यवस्थित टाकणं खूप गरज आहे. ट्रान्सफॉर्म युअर बिझनेस विथ डिजिटल टेक्नॉलॉजी, IT सर्व्हिसेस अँड IT कन्सल्टिंग, IT सर्व्हिस अँड 2K फॉलोवर आहेत, 500 to 1K एम्प्लॉयी आहेत. तर हे जे पोस्ट टाकलेत ना, हे चांगलेच पोस्ट आहेत. पण ह्याला काय करणं गरजेचं आहे? बाकीच्या लोकांनी शेअर करणं पण गरजेचं आहे. वी हॅड अन इन्क्रेडिबल दिवाळी सेलिब्रेशन अँड न्यू ऑफिस ओपनिंग सेरेमनी. मग ह्याच्यामधून काहीतरी तुमची प्रोसेस होते, हे असं दिसतंय. नंतर इथं काय वी आर हायरिंग जॉइन आवर टीम. ह्या पोस्ट टाकलेल्या आहेत. एम्प्लॉय ऑफ द इयर भेटलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. वी आर हायरिंग फॉर डेटा अॅनालिस्ट, बिझनेस अॅनालिस्ट प्रोफाइल. ह्या जर हे डेली ॲक्टिव्हिटी जर असतील, इथं जॉब ओपनिंग्स कोणत्या-कोणत्या होत्या हे पण तुमचं दिसतंय. करंट काय पीपल, कोणते पीपल आपल्याला जॉइन येतं, आपले एम्प्लॉय कोण आहेत, हे सगळं इथं दिसेल. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमधले किती लोकं येतात, महाराष्ट्रामधले किती येतात. तर ह्याचं थोडंसं ॲनालिसिस तुम्हाला दिसेल. अबाउट कंपनीबद्दल मध्ये गेलं तर अबाउट कंपनीबद्दल दिसेल. तर ह्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या गोष्टी व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. NMD ग्रुप इज टाइटली इंटरेस्ट इन एव्हरीथिंग फ्रॉम ॲप, गेम डेव्हलपमेंट, डेटा सायन्स अँड डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग इज द फेज. तर ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित टाकल्या तर लोकं काय करतील? ह्याला फॉलो करतील. ह्याला जर फॉलो केलं, नंतर एक दुसरं रिकमेंड पण पेजेस होतात. तर हीच आपली कंपनी NMD इन्फोटेक नावाची, तिचे फक्त 365 फॉलोअर आहेत. तर तुमचे फॉलोअर जर कमी असेल तर लोकं तुम्हाला अंडर एस्टिमेट करतात. बरोबर आहे ना? मग हिचं लोकेशन कुठे आहे? हे लोकेशन वगैरे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. हडपसर, पुणे. रिअल इस्टेट NMD प्रायव्हेट लिमिटेड, पुष्पकुंज हाऊस, आकाशवाणी. दिसते सगळ्या गोष्टी. तर हे अप टू द मार्क असणं गरजेचं आहे. हे जर असेल तर त्याला सोशल मीडिया ऑप्टिमाइज म्हणतात. हे आहे पेज. तर तसं जर आता सचिननी एखादा नवीन बिझनेस केला किंवा सचिन इन्फोसिस TCS मध्ये सोशल मीडिया मॅनेजर म्हणून कामाला लागला. सचिनला तिथे जाऊन इन्फोसिस TCSचं अकाउंट क्रिएट करायची गरज आहे का? गरज आहे का? त्यांचं ऑलरेडी पेज आहे. तुला फक्त ते ॲक्सेस देणार. आता मला जर NMD इन्फोटेकचं जर तुला ॲक्सेस द्यायचा असेल, तर मला ज्यांनी अकाउंट क्रिएट केले म्हणजे कुणाच्या तरी अकाउंटमधून ते पेज क्रिएट केलं असेल, तर त्याचं अकाउंट आधी ओपन करावं लागेल आणि तिथून मी तुला ॲक्सेस देऊ शकतो. समजलं? तर मी आता एक माझं LinkedInचं प्रोफाइल ओपन करू शकतो. कुठे? इथं. पण मला बघावं लागेल एकदा माझं अकाउंट ओपन आहे का? इथं नाही ओपन, त्याच्यामुळे ओपन नाही करता येणार. ठीक आहे, आपण नंतरच पाहू ते.
मग मी आता सचिनच्या अकाउंटमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला लिंक्डइनचं पेज कसं क्रिएट करायचं हे पाहायचं आहे. काय करायचं आहे? लिंक्डइनचं पेज कसं क्रिएट करायचं आहे. मग तुम्हाला काय आयडिया आहे का पेज कसं क्रिएट करायचं? नाही. तर इथं वरती बघा होम पेज, माय नेटवर्क, जॉब, मेसेज. आता इथं जर तुम्हाला जॉब सर्च करायचा आहे तर जॉबवरती जायचं आणि तुम्ही इथं पाहू शकता किती लोकांचे ओपनिंग्स येतात. मग तुम्हाला इथं काय सर्च करायचं आहे? टायटल सर्च करायचं आहे. डिजिटल मार्केटिंग. बरोबर आहे. किती जॉब आहेत आता डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्हाला दिसतील. ॲफिलिएट मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, ऑनलाईन डेटा एंट्री. आता इथं बघ तुझं का नाही आला. रिमोट पाहिजे का कसे पाहिजे तुला? डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, अर्जंट हायरिंग, वर्क फ्रॉम होम. तुझी प्रोफाईल पूर्ण वेगळीच आहे. डिजिटल मार्केटिंग हे तर हे थोडंसं जर ऑप्टिमाइज केलं ना तू, तर अजून तुला जॉब काय होतील सर्च होतील. डेटा अनालिस्ट रिलेटेड टाकलेला आहे तो प्रोफाईल. त्याच्यामुळे तुला जास्त डिजिटल मार्केटिंगचे दिसत नाही. पण डिजिटल मार्केटिंगचे भरपूर आहे. डिजिटल मार्केटिंग मॅनेजर वगैरे पार्ट टाइम. रिमोट जॉबला जर तुला अप्लाय करायचं असेल, ऑन साईट पाहिजे, रिमोट पाहिजे, तर रिमोटवरती फक्त सिलेक्ट करायचं. ज्यांचे जेवढे वर्क फ्रॉम होम आहे ना, तेवढेच तुम्हाला जॉब येतील. एक मिनिट हा. एकूणच आहे. हॅलो. अप्लाय करायच्या नंतर तर आपण पाहणारच आहेत. पहिल्यांदा बघा होम पेजमध्ये होतो. कनेक्शन मी सांगितले, जॉब सांगितले. इथं जे तुम्हाला मेसेज येतात ना, कंपनीचे किंवा तुमच्या फ्रेंडचे इथं मेसेज येतात. नोटिफिकेशन तुम्हाला इथं येईल. कोण तुम्हाला अप्लाय केलंय, कोणी कुठे काय टाकलेलं आहे ओपनिंग, ह्या सगळ्या गोष्टी इथे येतात. नंतर इथं तुम्ही येतात मी. तुमची प्रोफाईल व्ह्यू करायची, प्रोफाईल सेटिंग करायची, लॉग आउट करायचंय, प्रायव्हसी पॉलिसी करायचं, व्हेरीफाय करायचंय. तर इथून येतं तुम्हाला व्ह्यू प्रोफाईलमध्ये. दुसरे इथं नाही किती डॉट दिसतात? 9 डॉट दिसतात. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये बघा हायर ऑन लिंक्डइन, सेल विथ लिंक्डइन, पोस्ट जॉब, ॲडव्हर्टाइज ऑन लिंक्डइन, गेट स्टार्ट विथ प्रीमियम, लर्न विथ लिंक्डइन, ॲडमिन सेंटर. ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला येतात. आता दुसरं काय आहे, आपल्याला पेज क्रिएट करायचं आहे. तर पेज क्रिएट करायचं 9 डॉटवरती क्लिक करायचं. आता ह्याचं एक पण पेज क्रिएट नाही. कसं समजलं मला? कारण इथं खाली लगेच पेज दिसतं जर तुमचं पेज क्रिएट असेल तर. इथं जायचं आणि पेज क्रिएट करायचं. क्रिएट पेज दिसलं का तुम्हाला? मग आता आपल्याला जर बिझनेस असेल आपला, तर 3 फॉर्मॅटमध्ये बिझनेस असतो. एक तर स्मॉल, मीडियम आणि लार्ज बिझनेस असतो. दुसरं काय तर शोकेस पेज असतं. शोकेस पेज म्हणजे काय? काय-काय लोकांचं ई-कॉमर्सचं असतं किंवा एखाद्याचं नट बोल्टची कंपनी असते. काही लोकांचं कन्व्हेअर बेल्ट असतात. काही-काही लोकं काय करतात, मोटर इंजिन रिपेअर करून देतात. एसी रिपेअर करून देणारे काही लोकं असतात. काही-काही लोकं एल-ई-डी बल्ब विकतात. काही-काही लोकं ऑनलाईन कोर्सेस विकतात. मग तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणजे एखादं कॉलेज असेल किंवा युनिव्हर्सिटी असेल, तर त्याचं जर पेज क्रिएट करायचंय का कंपनीचं पेज क्रिएट करायचंय? मग हे तुम्हाला समजलं पाहिजे. तर आपण काय करू इथं, एक कंपनी क्रिएट करू आणि कोणत्या नावाने कंपनी क्रिएट करू? एन-एम-डी ट्रॅव्हल्स. कशाला एन-एम-डी ट्रॅव्हल्स? ह्याच्या व्यतिरिक्त काय विचार करतोय तू नुसतं ट्रॅव्हल्सच्या व्यतिरिक्त? का नुसतं ट्रॅव्हल करायचं? कोणती कंपनी चांगली आहे आता? आताच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये काय बिझनेस केला पाहिजे? टूर्स अँड ट्रॅव्हल. टूर्स अँड ट्रॅव्हल आता लोक तिकीट काढायला जातात का बाहेर? ऑनलाईन सगळं झालंय आणि टूर्स अँड ट्रॅव्हलची कंपनी काढून बंद करायचे का? टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये जमाना गेला आता. आता काय राहिलं नाही टूर्स अँड ट्रॅव्हल मध्ये. बिझनेस असा करा की 4 लोकांनी म्हणलं पाहिजे काय बिझनेस केलाय. बरोबर आहे ना? काय करणार तू बिझनेस रणवीर? बोला.
रणवीर कपूर. काय बिझनेस करायचं सांग ना. बुद्धी चलते का? कोणता बिझनेस करायचा पुढे जाऊन आयुष्यात? हा? काय? बाबांचा बिझनेस करायचा. चांगला बिझनेस आहे बाबांचा. हा? म्हणजे पुढे जाऊन बाबा व्हायचं. किती मुलांचा बाबा व्हायचा? का आत्ता जो बाबांचा बिझनेस आहे तो पुढे हँड ओव्हर करायचा आहे? हा? मार्केटिंगचा बिझनेस आहे ना? मग काय विषय नाही. आता मला एक नवीन बिझनेस काढायचा आहे. मग काय नाव काढू? रिसॉर्ट काढायचा. काय टाकायचं सांगा? NMD शूज. NMD स्पोर्ट टाकलं. आता इथं युजर नेम सगळ्यात महत्वाचं असतं. हे रँकिंग होतं. एखाद्याने टाकलं बिझनेस अनालिस्ट, तर बिझनेस अनालिस्टला हे का रँकिंग होईल? कारण इथं हे जे दिसतंय ना ह्याच्यानुसार आहे. हे जेवढं शॉर्ट असेल तेवढं शॉर्ट. तुमची वेबसाईट आहे का? नाही, नका टाकू. इंडस्ट्री कोणती इंडस्ट्री येईल? मग इथं स्पोर्ट येईल कॅटेगरी. स्पोर्ट टीम आहे का फक्त स्पोर्ट शूज आहे का फक्त स्पोर्ट आहे? काय टाकणार? स्पोर्ट टीम अँड क्लब. साईज किती आहे लोकांची? 11 ते 50. ऑर्गनायझेशन टाईप आहे का? पब्लिक आहे का सेल्फ आहे का गव्हर्नमेंट आहे का नॉन प्रॉफिटेबल आहे? प्रायव्हेट लिमिटेड आहे का प्रोप्रायटरशिप आहे? ठीक आहे. आता इथं तुम्हाला काय करावं लागेल? लोगो टाकावा लागेल. पण तुम्हाला काय येत नाही? लोगो बनवायला येत नाही. मग कशावरती जायचंय आपल्याला? ChatGPT वरती जायचंय. बरोबर आहे. ChatGPT देईल का लोगो क्रिएट करून? नाही देत? हा? हा ट्राय केलाय का तुम्ही? ChatGPT ला विचारा नाही एकदा. काय म्हणतं ते? नाही विचारत, नाही देत का ते करून? देतं का? त्याच्यापेक्षा मग तुम्ही काय करा, आयडिओग्राम ओपन करा ना. आयडिओग्राम ओपन करायचं आणि आयडिओग्रामला काय सांगायचं? क्रिएट अ लोगो फॉर स्पोर्ट क्लब. हे मी टाकतो. डबल कोटेड मध्ये काय टाकणार आपण? NMD आणि झालं? करू शकतं का? मग त्यांनी आपल्याला काय विचारलंय? हे फक्त सजेशन देत आहे तुम्हाला. आयडिओग्राम. लॉग इन विथ गुगल करायचं. हे सगळं कॉपी करा.
कंट्रोल व्ही करा. आता तुम्हाला कोणता पाहिजे? लोगोची साईज काय असते? साईज सिलेक्ट करा. 1:1 दिसते. बरोबर आहे? लोगो कसा असतो तुम्हाला काय सांगितलं होतं? 360x360 पिक्सेल असतो. स्क्वेअर मध्ये असतो. समजलं? असा लोगो ठेवायचा. जनरेट मध्ये जायला 90 सेकंद वेट करायचंय. लोगो बनवून भेट. जनरेट झाला. कोणता चांगला वाटतं ह्याच्यातला बघा. थोडस क्रिकेटचं ऍड करतो, बघू कसं होतंय. 0 सेकंदात होतोय बनून का नाही होत? किती वेळ लागला बनवायला बघा. कम्प्लीट दिसतोय. कोणता चांगला वाटतोय? चांगला आहे. डाउनलोड करायचा इथून जेपीजी मध्ये का पीएनजी मध्ये. झाला, डाउनलोड पण झाला. नसेल जमत तर राईट क्लिक करा, सेव्ह इमेज ॲज करा. सेव्ह करा. झालं. आता आपल्याला ह्याच्यामध्येच काय करायचंय, कव्हर फोटो पण बनवायचंय. काय करायचंय? फॉर लिंक्डइन तिथे सांगितले आपण. आणि हे सगळं समोरचं जे आहे ते रिमूव्ह करतो. एंटर केलं. सहा वेळाच तुम्ही काय करू शकता, क्रिएट करू शकता. ही साईज व्यवस्थित आहे. ही जी दिसते ना हॉरिझॉन्टल, ही साईज व्यवस्थित आहे. पण आता त्याचं काय नाही झालं, आपल्याला क्रिएट संपले त्याच्यामुळे आपल्याला ते प्रीमियम मागतंय. हॅलो, हा बोला. हा बोला ना. हो बरोबर आहे. आदित्य सेंटीग्रे आहे ना त्याच्या साईडला, तिथे सेकंड फ्लोअरला येतं का? ऑफिस नंबर 11 NMD प्रायव्हेट लिमिटेड, लिफ्टच्या साईडलाच आहे, सेकंड फ्लोअरला. समजलं सगळ्यांना? आता ह्याचे क्रेडिट संपल्यानंतर ते बनत नाही. तुम्हाला 12 तास थांबायचे, त्यानंतर तुमचं क्रिएट होईल. आपण जाऊ परत लिंक्डइन वरती. आपण जो लोगो बनवलाय, आपली सगळी इन्फॉर्मेशन टाकली. इथं प्रीमियम लुकचा आपण लोगो बनवला होता, तो इथं आपण घेतलेला आहे. तो तसा दिसेल. नंतर टॅगलाईन टाकायची. काय टॅगलाईन टाकायची? स्पोर्टमध्ये काय टाकू शकतो?
स्टे हेल्दी स्टे फिट. तुम्हाला काय टाकायचं आहे ते बघा. क्रिएट पेज. किती वेळ लागला मला पेज क्रिएट करायला? हम्म? काय टाकायचं राहिलं? वाय टाकायचा. ठीक आहे. आता इथं कव्हर फोटो टाकायचा आहे. तुम्हाला ह्याच्यातला कोणता चूज करायचा आहे का तुम्हाला अपलोड करायचा आहे? तुम्ही बघू शकता ह्याच्यातला. आता स्पोर्ट आहे म्हणल्यानंतर काय करायचं? तात्पुरता आपण हाच टाकू. नंतर बघू आपण. पण ते तुम्ही तिकडून बनवून जर टाकला ना तर अजून बेटर होईल. ठीक आहे. इथं खाली दिसतंय क्रिएटचा. ह्याच्यामध्ये क्रिएट मध्ये झालं. व्ह्यू मेंबर कसं दिसेल? तुमचं पेज पण क्रिएट झालंय. किती सिंपल आहे. तुम्हाला वेबसाईट URL टाकायचं आहे, ॲड डिस्क्रिप्शन टाकायचं आहे. आता ते स्पेलिंग चुकली ते व्यवस्थित करायची. एडिटमध्ये जाऊन तुम्ही क्रिएट करू शकता. आता पेजला फॉलो करायचंय तर इथून काय करायचंय? कोणते पेज फॉलो करायचे ते फॉलो करा. नसेल करायचे तर नका करू. फाइंड पेज. तुम्हाला NMD प्रायव्हेट लिमिटेडला फॉलो करायचंय. NMD टाका गुगलवरती. दिसते हे NMD प्रायव्हेट लिमिटेडला फॉलो करायचं. अजून काय? पेज एडिट दिसते. काय तुमचं झालं होतं? बाहेर राहिला ना? टाकू शकता तुम्ही. काय पण गोष्ट आपल्याला चेंज करता येते. वरती जाऊन सेव्ह करायचं. अजून जर तुम्हाला नंतर 2 वर्षांनी वाटलं मला आता आपलं टॅगलाईन चेंज करायचं आहे, अबाउट अस चेक करायचं आहे, फीचर चेंज करायचे. फीचर म्हणजे पोस्ट असतात ते तुम्ही वरती पिन करू शकता. हे डिटेल सगळे तुमचे आलेले. कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे तुम्हाला 77 98 44 27 17 टाकू शकता. डेट ऑफ फाउंडेड डेट टाकायची तुम्हाला. जरी तुमची कंपनी आत्ता चालू आहे 2016, 2018, 2020 टाकलं. अजून काय पाहिजे तुम्हाला जीवनात? ओव्हरव्ह्यू पण टाकू शकतात. वेबसाईट टाकायची असेल तर वेबसाईट टाका. आता पेज क्रिएट करण्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम येत असेल तर मला विचारा. काय केलं आपण? पेजवरती जाऊन क्रिएट पेज केलं. ॲडमिन सेंटरमध्ये गेलं तर ॲडमिन रिलेटेड ज्या गोष्टी असतात ना त्या इथून तुमच्या केल्या जातात. बिलिंग ॲक्सेस, तुमचे पेज ॲक्सेस, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आत्तापर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? कोणाला काय डाऊट्स असेल तर विचारू शकतात. हो. ठीक आहे. काय डाऊट्स असेल तर विचारा. तुम्हाला काय क्वेश्चन आहे? स्टॉप करायचं ना? वेबसाईट बनवायला त्या दिवशी नव्हतात का तुम्ही? कशी बनवायची वेबसाईट?
पेज बनवायला समजलं. ऑनलाईन वाले झोपलेत का जागे येत? निकिता वेबसाईट बनवली. रणवीर तुम्हाला लिंक्डइनचं पेज बनवायला जमेल आता. आता ते लिंक पेज बनवलंय आपण, पण त्याचे ऍक्सेस द्यायचे आपल्याला सचिनला, तर ते द्यायचे ऍक्सेस. आता बघा आपण नुसतं पेज बनवलंय आज आणि लगेच त्याच्यात ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो का? तुम्ही लग्न केलं आज, लगेच उद्या पोरग होईल का तुम्हाला? नाही होणार. पण तुम्ही आज पेज बनवलंय, तर 24 तासाचा वेट करायचा आहे तुम्हाला. आणि त्यांनी असे काय बोलले त्याला, रूल्स अँड रेग्युलेशन, त्यांचे अल्गोरिदम आहेत की पेज बनवलंय तर त्याला हेडलाईन देणं गरजेचं आहे आणि त्याला कमीत कमी 3 कनेक्शन असणं गरजेचं आहे. 3 लोकांनी फॉलो केलं पाहिजे. मग तुम्हाला 3 लोकांनी जर फॉलो केलं तर तुम्ही त्याच्यावरती ऍडव्हर्टाइजमेंट रन करू शकतात. आता आपल्याला केलंय का कोणी 3 लोकांनी फॉलो? नाही केलं. मग आपण लगेच ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो का? मी कोणाला ऍक्सेस देऊ शकतो का? नाही देऊ शकत. आणि त्याला प्रोफाईल पिक्चर असणं गरजेचं आहे. प्रोफाईल पिक्चरची साईज काय सांगितली? 360 x 360 पिक्सेल. कव्हर फोटोची साईज 1250 x 650. 1250 x 250 जरी टाकली ना, 350 जरी टाकली तरी चालतं. पण ह्या गोष्टी बेसिक आहे, तर त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर काय काय लोक लगेच कॉल करतात, सर आम्ही पेज क्रिएट केले, मला ॲडमिनला ॲक्सेस द्यायचे, तर ते होत नाही. आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट रन करतो, तर ते होत नाही. आत्ता आपण पेज क्रिएट केलंय, आता 24 तासानंतरच तुम्ही ते काय करू शकतात, ॲक्सेस देऊ शकतात. पण तोपर्यंत 3 ॲटलिस्ट फॉलोअर तुमचे असले पाहिजे. तुम्ही स्वतः फॉलो करा किंवा तुमच्या मित्राला सांगा फॉलो करायला, किंवा कनेक्शन ॲटलिस्ट 3 असले पाहिजे, तरच तुम्हाला त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट होईल. आता रणवीरने क्वेश्चन काय विचारला आहे की वेबसाईट कशी बनवायची. वेबसाईट डेव्हलपमेंटचं आपलं लेक्चर झालेलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काय येणार नाही, वेबसाईट बनवता आत्ता येणार नाही. पण तरी पण तू विचारलं म्हणून सांगितलं मी, म्हणून मी तुला सांगणार. 2 सेकंदामध्ये तुझी वेबसाईट बनवू शकतो आपण. किती सेकंदामध्ये? 2 सेकंदामध्ये. कुठं जायचं? झून वेब मधून जायचं. तुम्ही आता हे बनवायचे, आता इथं बसून, बरोबर आहे. झून वेब मध्ये जायचं, सर्च केलंय, दिसतंय 1 नंबरला. कोणती वेबसाईट बनवायची तुला? मार्केटिंगची बनवायची? काय बनवायचं ते सांग मला. आता इथं लगेच जायचं आणि लॉग इन विथ गुगल करायचं, अकाउंट क्रिएट करायचं. लॉग इन विथ गुगल कर, किंवा तू ईमेल आय डीने करू शकतो, किंवा मोबाईल नंबरने पण तू काय करू शकतो, अकाउंट क्रिएट करू शकतो. इथं काय करायचंय, माय साईट डोमेन सबमिट, बिझनेस पर्सनल यूज कशासाठी करायचंय, टेस्टिंग पर्पज. कशासाठी यूज करायचंय? टेस्टिंग पर्पज. सबमिट करा. थँक्यू. आता आपल्याला बनवायची वेबसाईट. न्यू वेबसाईट वरती जाणार. काय करायचं? न्यू वेबसाईटमध्ये इन्फॉर्मेटिव्ह बनवायची, ई कॉमर्स बनवायची, का पर्सनल वेबसाईट बनवायची? काय बनवायची सांगा. काय बनवायची, इन्फॉर्मेटिव्ह का ई कॉमर्सची बनवायची? तुम्ही इथं जाऊ शकतात ई कॉमर्समध्ये. नंतर इन्फॉर्मेटिव्हमध्ये जर गेलात, तर इन्फॉर्मेटिव्हमध्ये पण तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन भेटतात. कशासाठी बनवायची? ॲनिमल आणि केअरसाठी बनवायची, ॲस्ट्रोलॉजीसाठी बनवायची, ब्रँड्स बनवायची. बनवा. किती चांगले ऑप्शन येतं. ऑटोमोबाईल आणि ॲसेसरी बनवायची. ई कॉमर्समध्ये जातो आणि इन्स्टिट्यूट सिलेक्ट करतो, एज्युकेशन सिलेक्ट करतो. बघितलं हे? एवढी चांगली वेबसाईट आली. त्याचं नाव काय ठेवायचं? रणवीर कॉलेज ऑफ मार्केटिंग. आता इथं कॅटेगरी काय टाकणार तुम्ही? एज्युकेशनच टाकणार. क्रिएट साईट. किती सेकंद लागले मला वेबसाईट बनवायला? झाली तुमची वेबसाईट बनवून.
तिथून तुम्हाला डोमेन कनेक्ट करायचं आहे, प्रॉडक्ट ॲड करायचे आहेत. हे काय करायचं आहे, प्रिव्ह्यू साईट, एडिट साईट, एडिट साईटमध्ये जायचं. रणवीर केलंय जॉब मार्केट दिसतंय. एडिटमध्ये जायचं इथं, काय अपलोड करायचे, पुस्तकं, नोटबुक, नाव, कॅटेगरी सगळं एडिट करायचं. होम पेजमध्ये जायचं आहे, सगळं एडिट करू शकतो. मीडिया एडिट करायचे, लोगो एडिट करायचे, कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे तुम्हाला 8830498811. अपडेट, तुम्हाला काय अपडेट करायचं आहे, होम पेज करा. होम पेजमध्ये अपडेट, एडिट, इथं क्लिक करायचं आहे आणि इथं ते दिसतंय ना डिटेलमध्ये आयटम्स. फोटोज, इमेजेस जर करायचे असेल तर तुम्ही इथून अपडेट पण करू शकता. आता हे जे तुम्हाला दिसत होतं ना, टुडे टुडे अ रीडर, टुमॉरो अ लीडर, बरोबर आहे. पण मला तिथं नाही टाकायचं, मला एक वेगळं सेंटेन्स टाकायचं आहे. याच्यावरती कलर चेंज करायचा आहे, करू शकता. टाका, असं काहीतरी वेगळं टाकायचं आहे. तुम्हाला ह्याचा फोटो चेंज करायचा आहे, करू शकता. अपडेट झालं का, इकडे लगेच अपडेट होईल. रणवीर कॉलेजेस अवॉर्ड. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे इमेजेस वगैरे तुम्ही टाकत बसा, मी बाकीच्या गोष्टी सांगणार नाही. ह्या डोमेन जर कनेक्ट करायचं असेल तर डोमेन पण कनेक्ट करा. ज्यावेळेस तुमचं वेबसाईट होईल ना, किती वेळ लागला ही वेबसाईट बनवायला? दिसतंय, हे फोटो वगैरे तुमचे टाका, फक्त टीमचे, तुमचे प्रॉडक्ट वगैरे टाका सगळे. थीम सिलेक्ट करायची आणि फक्त टाकायचं. जमेल का? एक ट्राय करा आता तू आणि मला दाखव. आपलं ज्यावेळेस वेबसाईट डेव्हलपमेंट होईल ना, त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी, तुम्हाला वर्डप्रेसमध्ये तुझा नंबर पण आला, ईमेल आयडी पण आला, किती पर्सेंट ऑफ आहे ते पण आलं, आणि एवढी वेबसाईट बनवायचे किती पैसे घेतात, 25,000 रुपये घेतात. तुम्ही जर अशा 10 वेबसाईट बनवल्या महिन्याच्या, 2.5 लाख रुपये कमवू शकतात. मग 25 लोकांच्या वेबसाईट बनवायच्या तुम्हाला, 10 लोकांच्या, तर तुम्हाला किती लीड जनरेट करावं लागतील? 50 लोकांना फोन करून विचारावं लागेल, तुमची वेबसाईट बनवून देतो. त्याच्यातले 5 लोक कधीतरी कन्वर्ट होतील. तर तुम्हाला करता आलं पाहिजे. मग त्यासाठी मार्केटिंग गरजेचं आहे. मार्केटिंग आलं तर बाकीच्या गोष्टी होतील. ठीक आहे. कोणाला काही डाऊट्स असेल तर क्वेश्चन विचारा, नसेल तर लेक्चर थांबवू आपण. थँक यू.